नफा तोटा मधला डी, डी मधला दुसरा आकडा. 9 वस्तूची विक्रीची किंमत ही 10 वस्तूच्या खरेदी किमती एवढी आहे, तर या व्यवहारात शेकडा नफा अथवा तोटा किती झाला? बघा 9 वस्तू विकल्या तर 10 वस्तू मिळतात, म्हणजे एक 10 वस्तूच्या खरेदीवर 10 वरती किती मिळाली तुम्हाला? एक मिळाली ना, का नाही मिळाली? 9 विकल्या तरी एक शिल्लक राहिली ना, म्हणजे 10 वस्तू मधली एक शिल्लक राहिली, म्हणजे 1/10 म्हणजे 10%. एकदा उत्तर चेक करा, उत्तराचं पेज ओपन ठेवा एकदम, नाही तर मला सूत्र मांडून करायला. चौथा आहे, झालं चुकलं. बरं 9 वरती एक आहे, 9 विकल्यावर एक फायदा झाला आहे की नाही? मग हे माझं सारखं कन्फ्युजन होतं, मला हे मांडावंच लागतं, मी ऑलवेज चुकतो बऱ्याच वेळा, माझा आतापर्यंत अनुभव आहे. तर 9 वस्तू विकल्यात, तर 10 वस्तूच्या खरेदी म्हणजे 10 खरेदी केलेली असतील, आणि काय झालेलं आहे? नफा झालाय का तोटा झाला आहे की नाही? तर 9 मध्ये एक वस्तू फ्री मिळाली, 9 वर एक वस्तू फ्री मिळाली, 9 वर एक फ्री मिळाली तर किती येणार आहे? 11.1/9%. चला इथे बघूया. 8 वस्तूची विक्री किंमत 6 वस्तूच्या खरेदी किमती, आता इथे तोटा असणार आहे बघा. 8 वस्तूच्या विक्रीत 8 विकाव्या लागल्या, तेव्हा 6 वस्तूची खरेदी आली. 8 वर कितीचा तोटा आहे? 2चा. 1/4, 1/4 म्हणजे 25% तोटा आहे का बघा? उत्तर चेक कर, 25% तोटा, म्हणजे विक्रीवर मांडावं लागते बघा. लक्षात आलं का नाही? आलं का लक्षात? 15 वस्तूची विक्री, 15 वस्तूची विक्री म्हणजे 12 वस्तूची खरेदी, 15 वर 3 आहे, तर काय झालेले? तोटा झालेला बघा. 15 विकाव्या लागल्या, तेव्हाच 12 वस्तूची किंमत वसूल झाली. 1/5, 1/5 म्हणजे 20% तोटा आहे, तोटा आहे, तोटा आहे. जास्त विकाव्या लागल्या खरेदीपेक्षा, तोटा आहे. लक्षात आलं? इथं पण बघा 9 वरती एक बेनिफिट झाला, एक काय झालं? बेनिफिट झाला. 9च विकावं लागल्या 10 पैकी, मग 9 वरती एक विक्री मांडावं लागते, विक्रीवर सॉरी एक फळ विक्रेत्याने 5 संत्री 4 रुपये याप्रमाणे 30 डझन संत्री खरेदी करून ती सर्व 4, तर काय करायचं? हे असं जर गणित असेल ना, तर याला काही व्हॅल्यू नाहीये, तर तुम्ही काय करायचं? 4 चौक 16, हा, आणि 5 5 25 झालं, मग 16 25 जाताना किती वाढलं? 9. 9/16 म्हणजे 56.25% नफा झाला. किती झाला? 56.25. आता तुम्ही म्हणाल 9/16 तर 56.25 सरांनी एकदम वेगाने कसं काढलं? तर तुम्हाला माहिती 1/16चं फ्रॅक्शन किती असतं? 6.25 असतं, असतं की नाही? अरे हो की नाही? 8/16 म्हणजे अर्धा झाला की नाही? अर्धा म्हणजे किती? 50% झालं की नाही? मग 8 आणि 1 9, मग 1/16 आला ना पुढं. मग 1/16 म्हणजे 50 आणि 6 56.25. माझं काय पाठ आहे? 1/16 पाठ आहे. 1/16 म्हणजे 6.25%. तुमचंही पाठ असायला पाहिजे 6.25%. नसेल तर काढा. कसं काढायचं मग? इथे बघा 4 चौक 16 होतं आणि 5 5 25 होतं, मग 16 न 25 म्हणजे 9 रुपये वाढले. 16 रुपयाच्या वस्तू 25 रुपयाला विकली म्हणजे 9 रुपये प्रॉफिट झाला. तर ह्याला 100 ने गुणायचं, म्हणजे किती झालं? 900 भागिले 16 करावं लागेल ना. 16 पंचे 80, आणि 5 वाला एकच आकडा आहे काही तर पण आहे, 54 पण आहे. 16 पंचे 80, 10 राहिला, परत 100 झालं, 16 96, 56 वाला एकच आहे. बस झालं, पुढे करायची गरज नाही. का नाही कळालं? पण पाठच पाहिजे आपल्याला, फ्रॅक्शन मध्येच कळायला पाहिजे, नाही कळालं तर मग अवघड जाते. चला, 12 लिंबे 10 रुपये दराने घेऊन 10 डझन लिंबाचा काही संबंध नाही. 10 रुपयाचं काय झालं? 100 ची वस्तू कितीला गेली? किती नफा झाला? 44%. सरळ सरळ 44%. 100 आहे ना खाली, ते काही गरजच नाही काही करायची. 100 वर 44 रुपयाचा नफा. का नाही कळालं? एवढंच करायचं. एका विक्रेत्याला 30 वस्तू विकल्याने 6 वस्तूच्या विक्रीच्या किमती एवढा तोटा झाला. 6 वस्तूच्या विक्रीच्या किमती एवढा तोटा झाला, म्हणजे वस्तू किती असणार आहेत? नंबर 30 वस्तू विकल्यात आणि 6चा विक्री एवढा तोटा झाला, म्हणजे 36 वर 6 आहे ना. एकदा उत्तर बघ रे. 1/6 बरोबर आहे. वस्तू 30 आणि हे 6 तोटा झालेले 6, 36 वस्तू आहेत ना. नसेल कळालं? उत्तर किती बघ?
सातव्याचं 2च आहे. 16.1/6 म्हणजे 16.203%. इथे नीट बघा. आता नसेल तर सूत्र मांडून करतो मी. एका विक्रेत्याला 30 वस्तू विकल्या आणि 6चा तोटा झाला. 30 विकल्या आणि 6 अजून तोटा झाला, म्हणजे 30 आणि 6 36 आहे. वस्तू 36 होत्या आणि तोटा किती झालाय? 6चा झालाय. 6 1 6, 6 6 36, 1/6 म्हणजे 16.203%. परंतु आता हे जर असं कळत नसेल तर मांडायचं कसं? काय झालं? तोटा. मग तोट्याचं सूत्र काय? खरेदी वजा विक्री. बरोबर आहे की नाही? आता 6चा तोटा झालेला आहे. 6 काय झालं? विक्रीचा तोटा. विक्री म्हणजे काय म्हणतो आपण त्याला? कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइस. 6 SP बरोबर 30 CP, 30 CP मायनस 30 SP. या 30 इकडे आले तर किती झाल्या? 36 SP बरोबर 30 CP. मग CP किती झाला? 36 झाला की नाही? आणि हे बघा, SP किती झाला? 30 आणि CP किती झाला? 36. म्हणजे किती फरक पडला? 6चा फरक पडला. 6 1 6, 6 6 36. एक मांडलेलं कळलं का? नक्की कळलं का? आज काय नाही, पहिलेच कळलं नाही, हे कळणं महत्वाचं आहे. चला परत एकदा सांगतो. पहिलं हमका धोका देणार, हे धोका देत नाही. तुमचं सूत्र असतं तोटा. तोटा बरोबर खकी वजा विकी, आहे की नाही? तर तोटा किती झालाय? 6 विकी तोटा झालाय, आहे की नाही? 6 वस्तूच्या विक्रीच्या किमती एवढा, विक्रीच्या किमती एवढा तोटा झालाय. तोट्याच्या खाली तोटा मांडला. खरेदी किंमत 30 वस्तू विकल्यात म्हणजे 30 असतील त्याच्याकडे, तेव्हाच विकले असतील ना. 30 खरेदी केलेल्या होत्या आणि 30 विकल्या, बरोबर आहे की नाही? मग आता एक लक्षात घ्या, हा 30 इकडे येणार आहे, 30 हा इकडे आल्यावर 6 36 होणार आहे. 36 विकी, बरोबर आहे की नाही? बरोबर 30 खकी, हेच इथंच बघा. मग नेहमी लक्षात घ्यायचं की खरेदी किंमत किती आहे? 36 आहे आणि नफा तोटा हा खरेदी किमतीवर असतो. विकलाय कितीला? 30 रुपयाला विकलाय. कितीला विकलाय? 30. म्हणजे खरेदी किमतीपेक्षा 6 रुपये कमीने विकलाय, म्हणजे तोटा झालाय. 6 1 6, 6 6 36, 1/6 म्हणजे 16. हे स्टेप बाय स्टेप. नसेल तर मगाशी सांगितल्याप्रमाणे आहेच. मगाचंही सोपंच आहे, पण माझ्या तर लक्षात राहत नाही, तुमच्या राहिलं तर फार चांगलं. बघा, 40 केळी विकल्यानं 20 केळ्याच्या किमती एवढा तोटा झाला, म्हणजे 60 केळी होती आणि 20 तोटा झाला म्हणजे 103. एकदा उत्तर चेक करा. 33.103%. बरोबर आहे. चला जाऊया पुढे. 24 संत्री विकल्याने 4 संत्र्याच्या किमती एवढ्या नफा झाला. 20% का? उत्तर चेक करा. आता मी ऍड नाही केलं, आता मी वजा केलं. का वजा केलं? कारण नफा होता. 24 विकले होते, 24 विकले, त्यावेळेस ह्याच्यात विकण्यात नफा असतो, विक्रीत नफा असतो. मग काय केलं? हे 4 काढून घेतले तेवढे. मग ऍक्च्युअली 20 खरेदी होते, मग 4 नफा झालेला आहे. 4 1 4, 4 5 20%. 25 पुस्तकाच्या विक्रीवर 5 काय झालाय? नफा झालाय. विक्रीतनं 5 काढून घ्या, नफा काढून घ्या. 20 5 120, 25%. उत्तर चेक करा. मांडून बी करायचंय तुम्हाला ते. आता इथे एक लक्षात घ्यायचं, 12 खुर्च्या 5400 रुपये विकल्याने 3 खुर्चीच्या किमती एवढा नफा झाला. 3. आता बघा, तर ऍक्च्युअली ही 9 प्रत्येक खुर्चीची खरेदी किंमत काढायची तुम्हाला. एक लक्षात घ्या, 15 खुर्च्या, 12 खुर्च्या विकल्याने 3 खुर्चीच्या नफा एवढं हे झालेलं आहे. तर एक मिनिट, नफा झालेला आहे 360. हो बरोबर आहे, 360. तर 360 का नाही कळालं? नसेल कळालं. कुठनं 15 ने कसं भागलं तेच कळालं नसेल तुम्हाला. हे बघा, 12 खुर्च्या विकल्या, केवढ्याला विकल्या? 5400 रुपये विकल्या. त्यावेळेस 3 खुर्च्याच्या खरेदी एवढा नफा झाला, म्हणजे खरेदी केलेल्या खुर्च्या किती असणार आहेत? 12 आणि 3 15 असणार आहेत. खरेदी केलेल्या खुर्च्या किती असणार आहेत? 15 असणार आहेत. 15 खर्चाची किंमत तेवढी आहे. 12 विकल्यावर तेवढी किंमत मिळते, म्हणजे 15ची किंमत ती आहे. 12 खुर्च्या विकल्या तर एवढी रक्कम जमा होते, म्हणजे ती
3 वाले ऍड होणार ना त्याच्यामध्ये, कारण तो नफा आहे ना. मग तेवढ्या खरेदी केलेल्या असणार आहेत 15, मग 15ने भागलं. तर 15ने भागल्यानंतर तुम्हाला माहिती 15ने भागायचं म्हणजे काय करायचं लागतं, या 54चे 3 भाग करायचे. किती? 18, 36 आणि 54 आणि 1 शून्य याच्यावर देऊन टाकायचं. झालं. 15ने भागलं की झालं. मधल्या घ्यायचं नेहमी ऑलवेज. 15ने भागायला सोपं असतं. 10 टेबले 7,800 रुपये. तरी 12 जणांची किंमत आहे. तर 12 सक्क 72, 6 6 वाला 1 आणि 2च ऑप्शन आहे. तर 600 करेक्ट नाही, तर दुसरा ऑप्शन कम्प्लिटली क्लिअर आहे. 650. काय अडचण आहे? दोनच घेतले होते काय? सोडवा तेवढं, तोपर्यंत मी पेज घेतो. पाच 50 फूट रबर 50 रुपयास विकल्याने 50%, शेकडा 50 नफा, शेकडा 50 याचा अर्थ 3/2. म्हणजे हे लक्षात घ्या, 50 ही 3 भागाची किंमत आहे. तुम्हाला काय विचारले? फक्त नफा विचारलाय, म्हणजे एका भागाची किंमत विचारले. 50 भागिले 3 म्हणजे 16.5. 32 32 48 16 आहे 16.231. हे बघा कसं येईल ते, 3 ने भागायचे फक्त. आता हे कुठनं आलं? 3 कुठनं आलं आणि 1 कुठनं आलं, हे नाही महत्वाचं आहे. इकडे बघा, शेकडा 50 नफा झाला. शेकडा 50चं सूत्र आहे तुमचं 1/2. पण विकल्यानंतर इथं ते 3 रुपयाला विकावं लागेल. किती रुपयाला विकावं लागेल? 3 रुपयाला विकावं लागेल. 2 रुपयाची वस्तू 3 रुपयाला विकावं लागेल. विकली किती? 3 ला नाही विकली. 3 ला नाही विकली, ती 50 ला विकलेली. तुम्हाला नफा किती झालाय? 1 भाग नफा झालाय, म्हणून एकाच भागाची किंमत काढायची. 16 48 राहिला किती? 2 राहिला. 2/3 16.2/3. नाही कळलं? पुढचं गणित. 15 वस्तू 90 रुपयास विकल्याने शेकडा 20 नफा होतो. बाळांनो, शेकडा 20चाच अर्थ आहे 6 रुपयाची वस्तू विकलेली आहे. तर 90 रुपयास तो किती वस्तू खरेदी करू शकतो? आधी वस्तू केवढ्याची ती काढणं गरजेचं आहे. बरोबर आहे का? एका व्यक्तीने 15 वस्तू 90 रुपयास विकल्याने, 15 वस्तू इत्या, ठीक आहे, 90 रुपयास विकल्याने शेकडा 20 नफा होतो. थांबा 1 मिनिट. इकडे बघा, 15 वस्तूत एक वस्तू केवढ्याला विकली? 6 रुपयाला विकली. इथं म्हणतंय शेकडा 20 नफा झाला, म्हणजे ती बी 6 रुपयाला विकली. वस्तूची ओरिजिनल किंमत किती आहे? 5. वस्तूची ओरिजिनल किंमत किती आहे? 5. तर 90 रुपयात 5 ने भागले तर किती वस्तू येतील? 18. 18 पंचे 90. का नाही कळालं? अरे इकडे बघा, 15 वस्तू 90 रुपयाला विकल्या, म्हणजे विकलेली वस्तू 6 रुपयाला एक वस्तू विकली की नाही? पण 6 रुपयाला ज्यावेळेस विकली त्यावेळेस शेकडा 20. मला हे काय सांगते? शेकडा 20 चा अर्थ काय आहे? 1/5. 1/5 म्हणजे विकताना 6 रुपयाला विकावं लागेल. वस्तू मूळ होती 5 रुपयाची. इथं पण 6 रुपयाला विकली, तर 5 रुपयाची वस्तू 6 ला 6 गेले, म्हणजे वस्तूची किंमतच 5 रुपये. मग 5 रुपये वस्तूची किंमत आहे. 90 रुपयात 5 रुपयाला वस्तू आहे, तर किती येणार आहेत? 18 पंचे 90. 18 पंचे 90. का नाही कळालं? अरे कळते का? सिद्धेश कळालं का? थोडं डोक्याने बघा, मग कळेल. ते काय अवघड नाही त्याच्यात. हे एका कपाटाची छापील किंमत 2800 रुपये आहे. एक विक्रेता छापील किमतीवर शेकडा 20% सूट देऊनही 12% नफा मिळवतो. तर त्या कपाटाची खरेदीची किंमत किती आहे? ही छापील किंमत आहे. शेकडा 20 देऊनही 12% नफा मिळवतो, तर त्या कपाटाची खरेदी किंमत किती? आपल्याला सीपी विचारलेलं आहे. 1-2 मिनिटं जरा. इथे कोणतंही सूत्र लक्षात ठेवायचं नाही, फक्त फ्रॅक्शन वर चालायचं, आपल्या लॉजिक वर चालायचं. कोणतंही सूत्र लक्षात ठेवायचं नाही. इकडे बघा, 2800 होती की नाही किंमत? छापील किमतीवर शेकडा 20% सूट आहे. 20%चा अर्थ काय? 1/5. म्हणजे ऍक्च्युली ही सूट आहे ना, मग ही 5 भागाची किंमत आहे. ऑलरेडी 4 त्याची किंमत असणार आहे. किती असणार आहे? सूट 1/5 आहे ना, मग 5 एक सूट गेली तर 4. आणि ही 12% नफा आहे. 12% म्हणजे किती? 325. बरोबर आहे की नाही? म्हणजे ती 28 भागाची किंमत आहे, कारण नफा त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे.
पण ऑलरेडी आपल्याला पाहिजे 25 भागायची किंमत. मग 28 ला 28 कट झाले, 5 5 25, 5 चोक 20 आणि हे 2 शून्याचे टाकले 2000. नाही कळालं? परत एकदा बघा, सूट दिली असेल ना तर मोठं वालं काय मांडायचं, खाली मांडायचं. आता या शेकडा 20 याचा अर्थ असतो 1/5. आता सूट दिली म्हणजे 5 ची वस्तू कितीला विकलेली असणार आहे, 4. मग मोठं वालं कोण आहे, 5. मग 2800 भागिले 5 आणि ऑलरेडी त्याची किंमत किती पाहिजे होती, 4. लक्षात आलं का? इथे काय झालं, तरी पण नफा त्याच्यामध्ये, नफा त्याच्यामध्ये मग 12%चं फ्रॅक्शन आहे 325. म्हणजे नफा आहे म्हणजे 28 आहे, मोठं वालं खाली मांडायचं आणि ओरिजिनल किंमत किती, 25. मग 28 ला 28 गेले, 5 5 25, 5 चोक 20 आणि 2 शून्य. आता कळालं? ठीक आहे का नाही कळालं? सूत्र बित्र पाठ करत बसायचं नाही. इकडे बघा, धुलाई यंत्राची खरेदी किंमत 3000 आहे. शेकडा 20 नफा म्हणजे किती, 3600. किती, थांबा तुम्हाला तोंडी नाही समजणार. हे शेकडा 20 याचा अर्थ काय, नफा आहे. आता बघा, आता तुम्हाला खालचं दिलेलं आहे, छापील दिलंय काय ते बघायचं. या गणितामध्ये छापील दिलं होतं, वरचं दिलेलं होतं, त्याच्यामुळे आपण खाली आलो. या गणितामध्ये खालचं दिले, छापील किंमत ही सगळ्यात टॉपला असते. लक्षात घ्या, दुकानदार मोठी किंमत छापील लावतो, मग डिस्काउंट देतो, तरी तो नफा मिळवतो. म्हणजे छापील किंमत ही हायएस्ट असते आणि शिपी खरेदी किंमत ही सगळ्यात कमी असते, लोएस्ट असते. खरेदी किंमत काय असते, लोएस्ट असते. मग छापील आहे का खरेदी आहे, तर दिलेली काय आहे, खरेदी आहे. आता दिलेली काय होती, छापील. मग वरची दिलेली होती, आपल्याला खालची देण्यासाठी आपल्याला मोठं खाली मांडायचं आणि छोटं वर मांडायचं. आणि ह्या वेळेस जर खालचं दिलेलं असेल तर आपल्याला छोटं खाली मांडायचं आणि मोठं वर मांडायचं. लक्षात आलं का नाही कळालं? कारण तुम्हाला वर जायचंय ना, आता छापील किमतीकडे जायचंय, खरेदी किमतीकडे जायचंय का छापील किमतीकडे जायचंय? छापील किमतीकडे जायचं असेल तर आपल्याला भागाकार कशाने, छोट्याने करावं लागेल, गुणाकार मोठ्याने करावं लागेल. आणि वरून खाली यायचं असेल तर छापील किमतीकडून खरेदी किमतीकडे यायचं असेल तर आपल्याला मोठ्याने भागावं लागेल आणि छोट्याने गुणावं लागेल. हे फ्रॅक्शनचा फक्त एवढाच नियम लक्षात ठेवा, याच्यात दुसरं काही नाहीये. बघा, दिलंय काय, छापील किंमत 3000. आता मी पहिल्यांदा नफा घेणार, कारण छापील किमतीनंतर नफा असतो, मग ती प्राइस मांडायची. आता नफा किती, 20% नफा. आता नफ्याचं सूत्र किती, 1/5 म्हणजे 6. आता 6 ने गुणावं लागेल तेव्हाच मी वर जाईल ना, आणि 5 ने भागावं लागेल मला. कमीने भागायचं, मोठ्याने गुणायचं. का नाही कळालं? आता अजून वर जायचंय मला. आता अजून वर जाण्यासाठी छापील किमतीकडे जायचंय, म्हणजे 10% सूट आहे. 10%चं फ्रॅक्शन काय, 1/10. सूट आहे म्हणजे 10 ची वस्तू कितीला, 9 ला. 9 ने भागावं लागेल आणि 10 ने गुणावं लागेल. कळालं का? हे कळालं का? हे कळालं की संपलं. मग काय होते बघा, 9 ने भागावं लागेल, उलट झालं का? हा बरोबर आहे. 3 दुनी 6, 3 त्रिक 9. ओके. 15 1 15, 15 दुनी 30, हे 200 बघा. 2 दुनी 4, 1 2 3 0, 4 वरती 3 0, 4000 आहे का? पहिलाच पर्याय. परत एकदा मांडतो व्यवस्थित, म्हणजे तुम्हाला कळेल. परत एकदा बघा, आता हे मी गणित मांडताना कसं मांडतो, नीट लक्ष द्या इकडं. पहिल्यांदा मी बघतो छापील दिली का खरेदी दिली. खरेदी दिली असली की मला लवकर लक्ष येतं की आता काय करायचं, नीट बसरे करते. खरेदी दिली का नाही, खरेदी. मग हे 3000 इथं खरेदी आहे. मग पहिल्यांदा मी लगेच नफ्याकडे जातो. नफा किती, 20% नफा म्हटलं की मला लगेच लक्षात येतं की इथं काय मांडायचंय, मला 6 मांडायचे, वर किती मांडायचे, 5 मांडायचे. 20% नफा बघा, हे 20% नफा कळालं. पुढे सूट कडे जातो मी, त्यावेळेस आता मला छापील किंमत काढायचं, सूट 10% सूट आहे, म्हणजे मला इथं 9 करावं लागेल आणि वरती 10 करावं लागेल. तर मला चुकलं इथं, बरोबर आहे ना? 600, हा वरती हे मोठं मांडावं लागेल, हे खाली छोटं मांडावं लागेल. हे तर चुकलं बघा, मोठं वरती, कारण आता मला वर जायचंय, छापील किमतीकडे जायचंय, मोठ्याकडे जायचंय. तर इकडे बघा, 5 1 5, 5 दुनी 10, 3 1 3, 3 दुनी 6, 3 त्रिक 9, 3 1 3. आता 1 2 3 शून्य, 2 दुनी 4 आणि 3 शून्य, 4 आणि 3 शून्य, 4 होता. कोणतेही सूत्र पाठ करायची आवश्यकता नाही, एकच लॉजिक लक्षात ठेवायचं, वरून खाली यायचे का खालून वर जायचं. छापील किमतीकडून खरेदी किमतीकडे जायचंय का खरेदी किमतीकडून छापील किमतीकडे जायचं, त्या पद्धतीने रचना करायची, काही अवघड नाही याच्यामध्ये.
नमुना पुढचं बघा. एका दूरदर्शनची दिली कोणती? छापील. आता एक लक्षात घ्या, हे या किमतीशी आपल्याला काही घेणं देणं नसणार आहे आता, कारण 8% सूट देऊन 15% नफा आहे. 8% सूट देऊन 15% नफा आहे. तर एक लक्षात घ्यायचं, एक असा चार्ट तयार करायचा. इथं नफा असतो नेहमी, इथं नफा मांडायचा आणि इथं खेळशी असते. पहा 8% सूट, सूट ही सगळ्यात वरचा भाग आहे. तर 8% सूट म्हणजे किती झालं? 25 ची वस्तू किती दिली? 22 ला दिली. आणि नफा किती झालेला आहे? नाही 8%, 23 ला दिली. 8% ना, 8%चं सूत्र आहे 2/25. बरोबर आहे का? सूट दिली, 25 रुपयाची वस्तू कितीला विकली? 23 ला विकली. हे छापील आहे. छापील वाला नेहमी सगळ्यात टॉपला मांडायचं आणि नफा सगळ्यात लास्टला मांडायचा. नफा किती झाला? 100 ची वस्तू कितीला गेली? 115 ला. 100 ची असंच मांडायचं, ते खालचं 100च्या पटीत मांडायचं. 100 ची वस्तू कितीला गेली? 115 ला. आता 23 5 115 आणि 25 चोक 100, 25 चोक 100. मग 4 ची वस्तू 5 ला गेली म्हणजे 4 वर किती नफा झाला? 1. 4 वर 1 म्हणजे 25% नफा. याच्याशी काही घेणं देणं नाही. तर किती किंमत देऊ द्या, रुपया द्या, 2 रुपये द्या, 5,000 द्या, 10,000 द्या, काही दे, त्याच्याशी काही घेणं देणं नाही. कारण तुम्हाला काय विचारलं? शेकडा होता, शेकडा होता, शेकडा होता, विचारलं पण शेकडा नफा तोटा देतो. त्यावेळेस शेकड्या शेकड्यातच चालायचं. दुसरा फॉर्म्युला अजून एक बघा. 25 ची 8% सूट आहे ना, 100 ची 108 तेच येते, आणि खाली इकडं 100चं 115, पण ते काटावं लागतं असं. हे जरा अवघड जात थोडं कापायला. थोडस मी विसरलोय थोडस. हे समजलं का? 5 नंबर परत एकदा करू का? इकडे बघा, सूट पहिल्यांदा छापील किमतीकडे येते. छापील किंमत सूट किती? 8%. 8% याचा अर्थ डोक्यात पाठच पाहिजे. 25 ची वस्तू कितीला गेली? 23 ला गेली. आणि खाली नफा, नफा किती झाला? 100चा 115. नफा बी होतो, तोटा बी होता. तोटा असेल तर कमी मांडायचं. मग 23चा पाडा म्हणायचं. 23 5 115, 25 चोक 100, म्हणजे 4 रुपये खरेदी होती, 5 रुपये विक्री. 4 वरून 5 ला गेली तर 4 वर 1 रुपया नफा मिळाला. 1/4 म्हणजे 25%. आकड्यांचा खेळ छोट्या छोट्या, म्हणून तुम्हाला मी अपूर्णांक पाठ करायला सांगितलं. कारण मला बऱ्यापैकी फक्त अपूर्णांकात खेळता येईल. जाऊया पुढे. बहुतेक 80% गणित या मेथडने सुटतातच. आत्ताच्या मी सांगितले 20% गणित त्रास करतात. मग ती जरा स्टेपने जायचं. बघा इथं 40% वाढवून दिलेलं आहे. मला सांगा 40%, मी छापील किमतीकडे पहिल्यांदा जाणार की नाही? 40%चं फ्रॅक्शन किती वाढवायचे आता? सांगा बघ सिद्धेश. तिरुपती 40% वाढवायचं म्हणजे किती होणार? हा, हे बघा 40%चा अर्थ आहे 2/5 आहे, पण वाढवायचंय म्हणजे 7 ला वस्तू विकावं लागेल. कितीला विकावं लागेल? 7 ला. मग मी इकडे मांडताना 5 ची वस्तू कितीला विकली? 7 ला. आता छापील किंमत ठेवतो, त्यावर 15% सूट देतो, तो शेकडा नफा किती मिळवतो? त्यावर 15% सूट देतो. 15% सूट दिली म्हणजे किती झाली? 20 ची वस्तू 17 ला विकली. 20 ची वस्तू कितीला विकली? 17 ला विकली. 20 5 100. 100 रुपयाची वस्तू कितीला गेली? 17 19. किती रुपये नफा झाला? 19% नफा झाला. किती नफा झाला? 19%. नाही का? नाही का? कशाला दुसरी? इकडे बघा, 40% वाढवले की नाही? 40% म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे वाढवायचे आता. 2/5 40% हे तुम्हाला माहिती आहे. मग 5 किंमत वाढवायची किती? 2 वाढवायची म्हणजे किती होणार? 5 ची वस्तू 7 ला विकावी लागणार, तेव्हाच त्याला 40% वाढलं म्हटलं जाईल. काय अडचण आहे कितपर्यंत? नाही. आता काय झालं? 15% सूट आहे. 15% सूट, या 15%चा अर्थ काय असतो? 320 आहे. मग 15-20 ची वस्तू कितीला विकावी लागेल सूट द्यायची म्हणल्यावर? 17 ला. बघा आधी दुकानदाराने वर बोर्ड लावला 5 रुपयाची वस्तू, आपल्या 7 रुपयाची वस्तू 5 रुपयाला, आणि आता परत सॉरी 5 त्यांनी आधीच वाढवून ठेवले. सॉरी, त्यांनी काय केलेले? आधीच वाढवलेली. त्यांनी 5 रुपयाला वस्तू घेतलेली आणि त्यांनी बोर्ड लावून टाकलाय 7 रुपयाचा.
आणि पुन्हा अजून एक बोर्ड लावतो की तुम्हाला 15% सूट, 15% सूट. 15% सूट म्हणजे किती? 20 रुपयाची वस्तू 70 रुपयाला, 20 रुपयाची वस्तू 70 रुपयाला. चला गुणाकार करा. आता नफा तोटा काउंट करायचा. नफा तोटा हिता असतो, मी तुम्हाला सांगितलं. त्याला मग 20 पाचा 100 रुपये आणि 17 साती 119. 100 ची वस्तू कितीला गेली? 119 ला. तशी त्यांनी 140 ला लावली होती. किती लावली होती? 100 ची वस्तू 140 ला दाखवली होती. आणि 140 वरून किती टक्के सूट दिली त्यांनी? 15%. मग 140 चे 15% जर काढले तर ते किती राहणार आहे? 21 येणार आहेत. किती रुपये येणार आहे बघा? 21. 14 दीड 21 आहे. 5 2 14 7 3 21. 15% नाही. मग 21 रुपये वजा होणार आहेत. 140 मधून 21 वजा झाले तर 119. पण त्याच्यापेक्षा हे सरळ आहे ना. 17 7 119 कळलेलं नाही बघा बऱ्याच जणांना. आता तुम्हाला सरळ सरळ सांगतो. 100 ची वस्तू 140 ला लावली, वाढवली म्हणजे तरी बघा. आता 140 वर 15% सूट द्यायची. 15% सूट दिल्याने द्यायची म्हणजे किती काढायची बघा? 15% सूट द्यायची आहे तर 15 गुणिले भागिले 100 करायचे. या शून्याला हा शून्य गेला. 5 दुनी 10, 5 त्रिक 15, बे 1 बे बे 7 14, 7 त्रिक 21. 21 रुपये सूट द्यायची. कशातनं? 140 रुपयातनं 21 सूट दिली तर किती राहिले? 119 राहिले. असं बी आहे. आता हे सोपं वाटलं असं काही जणांना, पण हे सोपं नाहीये. हे सोपं मुळीच नाही यार. हे तोंडीची येतं पटकन. 5 7 किती? 20 17, 17 7 19 700, 20 5 100, 19%. एवढंच आहे. अरे इथं छोटा आकडा होता म्हणून काय बऱ्याच वेळा कन्फ्युज वाला असते. एक सरळ बसा. दोन वस्तूची खरेदी किंमत समान आहे बघा. सेम खरेदी केलेली आहे. सिद्धेश बी 10 रुपयाला होता आणि प्रथमेश बी 10 रुपयाला होता. विकताना सिद्धेशला जास्तला विकला आणि प्रथमेशला 0 रुपयाला विकला. ठीक आहे, असू द्या. तर दोन्ही वस्तूच्या विक्रीतला किमतीतला फरक किती आहे? 126. पण नफ्यातला फरक 18%. 18% म्हणजेच 126. मग 8 8 8 किती आहे? 8 8 अरे 8 किती? 8 7 ना. 8 7 700 तर 700 रुपये किंमत आहे. तर ती दोघांची 700 तर एकाची 350. नाही कळलं? हे 2 शून्य तिकडे जाऊन जातील, बसतील. हे दोघांची 700 रुपये किंमत. अर्धे अर्धे. सिद्धेश 350 होता आणि प्रथमेश 350. नाही कळलं? काहीच नाही रे. असं गणित बघितलं. नफ्यातला फरक जर दिलेला असेल तर या 18 ने सरळ भागायचं 700. हे टक्क्याचे 2 शून्य चिटकवायचे. त्याला आहे झाले 350 350. एवढंच उत्तर आहे. का नाही कळलं? जेवणाची सुट्टी झाली का त्यांची झाली? आपली झाली. आताशी नसेल आपली झाली अजून, त्यांची असेल. चला पुढे. 25 रुपयात 25% नफा आहे. नफा ह्याच्यात आहे. 25 रुपयात विकल्याने 25% नफा. आता 25% नफा म्हणजे ह्यात 5 भागाची किंमत आहे. तुम्हाला 4 भागाची किंमत पाहिजे. 20 रुपये. 25 पेन्सिल तर 20 रुपयाचं पहा. खरेदी किंमत किती? 20 रुपये. विकले किती? 25 रुपयाला. 5 रुपये नफा आहे. मला थोडं सांगता नाही आलं तुम्हाला. नीट पहा. हे विकले कितीला? 25 रुपयाला. गणित काय म्हणते? 5 रुपयाला विकले म्हणते की नाही? शेकडा 25 रुपये म्हणजे 5 रुपयाला विकले. ओरिजिनल किंमत किती? 4 रुपये. बरोबर की नाही? 5 5 5 25 म्हणजे 5 चोक 20 रुपयाचे आहेत त्या. पण विकलेत कितीला? 25 ला. मग नफा किती झाला? फक्त नफा विचारलाय, एकाची विचारली नाही. नफा किती झाला? 5 रुपये. कळालं की नाही कळालं? खेळत बसायचं नाही. 60 रुपयाला विकलंय. 60% नफा झालाय. 60% याचा अर्थ 8 रुपयाला पाहिजे होतं, विकायला पाहिजे होतं, आणि 5 रुपये त्याची मूळ किंमत आहे. तुम्हाला फक्त नफा काढायला सांगितलंय. याला भागा हा नफाच निघेल. किती असते? 7.5 असतं. आणि 7.5 7 5 35 आणि अर्ध 37 रुपये नफा आहे. नाही कळालं? 60 रुपयाचा 60% किती येणार आहे? 34.5 येणार आहे. नाही ना, 36 येते. काही चुकलं का माझं?
₹37.5 वस्तू आहेत, तर 23.5 येईल, 22.5 येईल रे. 22.5 नफा आहे, खरेदी आहे. परत एकदा इकडे बघा रे, दोन्ही किमती दिलेल्या आहेत, कन्फ्युज नको. ₹60 वस्तू विकली की नाही, गणित म्हणते 60ला नाही विकली, 8ला विकली आहे. म्हणते ना शेकडा, 60 म्हणजे 8ला विकली. मूळ किंमत किती गुणुले 5 आहे, 5/8 म्हणजे 60%. तर 8 ने 60ला भागलं तर 7.5 येणार आहे. हा जा. मग इकडे बघा, 7×5 35 आणि 50 पैसे 5 वेळा गुणलं तर 37.5 होणार आहे. किती होणार आहे? किंवा याला करा 15/2 करा, 15×5 75/2 म्हणजे 37.5. आलो बळा, 37.5 खरेदी, विकली 60ला. मग 38, 39, 40 ते ₹2.5 आणि वरले 20, ₹22.5. वजा बाकी करायची, 60 वजा 37.5, 22.5. 5 3 नंबर विकला तर 150% नफा होतो. 150% नफा होतो. 150चं फ्रॅक्शन काय येणार आहे तुमचं? 3/2. म्हणजे विक्री किंमत किती? ₹5 विक्री आहे. 150चा अर्थच आहे बघा, 150 100 आहे ना, हे 2 डॉट म्हणजे छेद 100 असतो. टक्क्याचं चिन्ह म्हणजे छेद 100 असतो. बघा, 50 त्रिक 150 आणि 50 दुनी 100, 3/2. म्हणजे विकायचं असेल तर ₹5 विकावं लागेल. वस्तू होती ₹2ची. बघा, 5ला विकले, इथं म्हणते 150ला विकले, 150ला विकले, पण गणित म्हणते 5ला विकले. गणिताची मूळ किंमत किती? ₹2. मग 3×5 150, ऍक्च्युअली ₹60ची वस्तू आहे, विकली कितीला? तर तुम्हाला खरेदी किंमत विचारली, ₹60च्या सगळं खरेदी केलं होतं. किती वस्तू? 150 वस्तू खरेदी केल्या. मग ₹60. मग मी आता काय करतो, ₹60चे पैसे करतो भागिले 150. 150 केलं तर 15 चोक 60 म्हणजे 40 पैशाची वस्तू होती. कुठे 40 पैसे? इथं, कारण खाली पैसे झालं. परत एकदा रिपीट करतोय, काहीच नाही रे गणित, नीट पहा रे. हे असं इथं बघितलं की कळतं की हे ₹5 विकलेलं आहे. कितीला विकलेलं आहे? ₹5 विकलेलं आहे. ऍक्च्युली ते केवढ्याच होतं? ₹2 होतं. मग 3×5 150 म्हणजे विकलंय खरंच केवढ्याला विकलंय बाळांनो? सॉरी, ते होतं केवढ्याचं? ₹60 होतं. ₹60 किती वस्तू आणल्या त्यांनी? 150 आणल्या. अरे नको रे बाबा, मला पैशात घालवायचे. मग हे पैसे केले ₹60चे पैसे. मग किती वस्तू आणलेल्या आहेत? 150 वस्तू आणलेल्या आहेत. मग एका वस्तूची किंमत काढायची असेल तर 15 चोक 60, 40 पैसे. आणि 4ने भाग केला, एकच पर्याय होता, एवढंच आहे. एक विक्रेता 12 वस्तू 120 रुपये विकून ₹25 नफा कमवतो. ₹25 नफा कमवतो. कितीला विकले सांगा? वस्तूची किंमत किती आहे? 4. ओके, तर बघूया काय म्हटले ते. तर तो 120 रुपयास किती वस्तू खरेदी करू शकतो? आता बघूया आपण किती वस्तू खरेदी करू शकतो. आधी केवढ्याच्या वस्तू ते बघू. केवढ्याला वस्तू होतो बघू. 12 वस्तू आहेत त्या, तर एक किती होणार आहे? 24. 24 चोक 96, 96 रुपयाला 12 वस्तू मिळतात. मग 12 96, ₹8 एक मिळते, तर 120 8, तर 15 28 असे, 15 28 असे 15 वस्तू तो घेऊ शकतो. 120 रुपयात किती वस्तू घेऊ शकतो? 15 28 असे. कळलंय का? बघ आता मांडायचं कसं, तर नुसतं एवढं बघितलं की कळतं ₹5 विकले, ऍक्च्युली ₹4 त्याची किंमत होती. बघायचं तेवढंच बघायचं. मग 120, 24 पंच 120 पाठ पाहिजे. 24चा पाडा हे 120 वालं 180 वालं पाठच पाहिजे. लय वेळ येते ते, लय त्रास करतं ते, पण पाठ होतं. तर 24 येणार आहे. तर 24 चोक 96 रुपयाच्या वस्तू आहेत. केवढ्याला खरेदी केलेल्या आहेत? 96. पण 96 रुपयात किती वस्तू खरेदी केल्या? 12. 12 8 12 8 96. एका वस्तूची किंमत ₹8. मग 120 रुपये आहेत आता. मग 8 ने भागलं तर किती येणार आहे? 15 8 20 असे. 15 8 15 वस्तू येणार आहे. किती वस्तू येणार आहे? 15. थोडं फास्ट होत आहे, पण त्याला विलाज नाही, कारण आपल्याला पोर्शन उरकून लवकर प्रश्नपत्रिकांना जायचे. एक विक्रेते 8 पेने 216 रुपयात विकून 12.5% नफा मिळवतो. एवढं बघितलं की 9 खाली 8 वर गेला, नाही कळलं? तेवढं बघितलं की 9 खाली 8 वर गेला पाहिजे. एवढं बघितलं की 5 खाली 4 वर गेला पाहिजे.
एवढं बघितलं की 60%, तर 8 खाली आला पाहिजे 5 वर गेला पाहिजे. एवढं बघितलं की 5 खाली 4 वर गेला पाहिजे. हेच कळणं महत्वाचं आहे. इथं किती 8 खाली, हे बघितलं की 5 खाली 2 वर, हे कळणं महत्वाचं आहे. तोपर्यंत काय खरं नाही. हा, आता किती 9 गेलं तर किती तुम्हाला माहिती 9 ने किती असते, हे 24च्या पड्यात आहे बघा. 24च्या पड्याला हेच महत्वाचं आहे. 24 9 216, इथं आला 24 पंचे, इथं आला 24 9, आता 24 8 192. 192 रुपयाला किती किती पेन आहेत रे, 8 आहेत. 8 पेन आहे म्हणजे 24 रुपये येणार परत. तर 216ला किती येणार आहेत, 9 पेन येणार आहेत. बघा तिथले तिथंच फिरवले, नाही फिरवलं. कन्फ्युज झाले सगळे. चला सांगतो. 12.5 बघितल्यानंतर किती जणांना कळालं हे 9 आहे आणि इथं 8 पाहिजे. 9 9 ने भागल्यानंतर किती होणार आहे तुमचं, 24 गुणिले 8 आहे का नाही, त्याची किंमत मी करतच नाही 8. मग तुम्हाला 8 पेनने भागावं लागेल तर एका पेनची किंमत कळेल का नाही, मी गुणाकार करत नाही थोडा वेळ. 8 ने 8 गेला तर एका पेनची किंमत किती, 24. आता तुम्हाला तुमच्याकडे दिले 216 रुपये दिले आणि म्हटले जा 24 रुपयाला एक पेन घेऊन ये, तर पुन्हा तुम्ही काय कराल, 24 ने भागाल. आता चालतं 24 9 216, तर 9 पेन येतील. किती पेन येतील, 9. गुगली टाकलेली मस्त पैकी तिथंच फिरवलं. एखादा हुशार माणूस इथं पण त्याला कळालं असतं. 9 आणि 8 आहे ना, 8च 9 9च 8, कारण ही किंमत सेम होती. तर अगोदर जर 8 पेन येत होते 216 रुपयात, तर आता नफा होता त्याच्यात, एक नफा होता. मग तो एक पेन वाढेल ना, एवढं कळालं असतं हुशार माणसाला, किंवा ज्याला प्रॅक्टिस आहे त्याला कळालं असतं, आहे की नाही. एक नफेवाला पेन त्याच्यामध्ये येईल, 9 पेन येतील असं कळालं असतं. सांगा बरं मी खाली काय मांडू, सांगा तुम्ही. खाली किती मांडू, किती मांडू तिरुपती, खाली किती मांडू. नाही मांडणार मी 311. तुम्ही सांगा खाली किती मांडू. अरे हे 308 आहे म्हणजे मी 11 मांडणार, कारण 11ला विकलं असणार आहे ते. वर किती मांडणार, 8 मांडणार का नाही. हे 16 गुणिले 8 आहे, 8 आहे की नाही, आणि हे 8 ने भागायचे तुम्हाला. प्रत्येक खेळणं केवढ्याला, 16 रुपयाला. हे नाही कळलं, अरे काय झोप लागली काय. परत बघा 37.5 दिसलं की मला दिसलं 3/8, विकायचं कितीला, 11ला विकायचं. मग मी 11ने खाल्लं, कारण 176ला विकलंय, 11ला नाही विकलं. अरे ओरिजिनल केवढ्यात होतं, 8 रुपयात होतं. आता एक 6 आणि 7 आला म्हणजे मी भागून टाकला 11ने, मध्ये 11ची कसोटी यूज केली की नाही यूज. ज्यावेळेस बाजूचे अंक त्यांची बेरीज मध्ये आली तर त्याला 11ने भाग जातो, ते आहे तसे नंबर उचलून मांडावे लागतात. मग 1 आणि 6, मग याचा भागाकार किती आला, 16, आणि इथं 8 आलतं, मग 16 गुणिले 8, आणि परत यानेच भागायचं होतं मला 8ने, मग 8 एकला 8 गेला तर 16. गुणाकार करून परत भागण्यापेक्षा मी तसंच ठेवलं, ते मला इथंच कळालं होतं तसंच आहे ते, पण तुम्हाला सांगावं लागते मला. पुढे एक विक्रेता एकाच प्रकारची 20 पुस्तके 360 रुपयास विकून 20% नफा मिळवतो. काय मांडू, इथं काय मांडू, 5. कधी कधी इथं खरेदी विचारतात, कधी कधी विक्री किंमत पण विचारतात. लय फसवतात मुद्दाम, ते लय बारकाईने वाचायला लागते. हा चला, किती आली किंमत, 300 आली आहे की नाही. किती जणांची आहे, 20. 20 15, 20 15 300, 20 15 300, हे आकडा पण लक्षात ठेवायचा. 20 15 300, मी नेहमी म्हणतो असं काहीतरी. 12 15 180 असं नेहमी म्हणतो ना, ते खूप वेळ लागतं म्हणून म्हणतो. 75 चोक 300च लागतं, ते नेहमी म्हणतो मी, कारण खूप वेळ आहे. किती आलं हे, 15. एका धुलाई यंत्राच्या छापील किमतीवर खरेदी किंमत तुम्हाला विचारली आहे,
छापील दिली, खाली यायचे ना, कवर द्यायचे, डाऊनला यायचे, कारण दिले काय छापील, खाली यायचे. आता खरेदी किंमत काढायची, मग काय करायचं तुम्हाला 15% सूट देऊन 20% नफा मिळवते. चला आधी काय करा, 15% सूट द्या, याचे 15% जर केले तर काढले तर किती येणार आहे, 900 वजा होणार आहे, 5100 होणार की नाही. अरे काही गोष्टी अशा होतात, ते 6000 आहे की नाही, 10% असतं तर किती, 600 की नाही तिरुपती, 10% किती झालं असतं, 600, आणि 5% 300, 600 300 900, 6000 900 सूट, 6000ची साडी 5100ला 15% सूट, का नाही कळालं. हा लग्न झाल्यावर घ्या रे पोरांनो, किती आलं, 5100 ही मिळणार आहे तुम्हाला, पण दुकानदाराला नफा होतोय, दुकानदाराला किती नफा होतोय, 20%, खाली काय मांडू, 20% नफा आहे, नफा म्हटलं काय मांडायचं, 6 मांडायचं, ओरिजिनल किंमत किती असणार, 5, याचा अर्थ 51 पेक्षा खाली असलेली किंमत पाहिजे, 5 ने भाग जाणारी. ठीक आहे, आता इथं बघा काय होते, बघा 6 ने बघायचे, साइन 8 48 30 उरले, 6 पंचे 30, 0 85 5 करायचे तुम्हाला, करा पर हे 0 जसा तसा म्हणा, 5 5 25, 4250, तो गुन्हा करायचो काय तुम्ही कराल, हे कळालं का नाही कळालं, कळालं की नाही कळालं. परत बघा छापील किंमत दिली नाही, खरेदी दिली, आता वर जायचंय, वर जायचंय आता, मग 3500 वर आधी काय करा, नफा ऍड करा, नफा ऍड करा, चला 3500चा 20% नफा, 350 350 700 4200 झाला, झाला की नाही 4200, नाही कळालं काही, कुठनं 4200 झाला तेच कळालं नाही. इकडे बघा रे, बघा पहिल्यांदा नफा असणार, मग छापील असणार, आणि मग तो सूट देणार आहे. इकडे बघा 3500 की नाही, 3500चा 10% किती असणार, 350, 20% किती असणार, 700, मग 3500 अधिक 700 किती होणार आहे, 4200. मग मी तेच सांगतोय 4200 हा काय नफा आहे, 4200 काय नफा. आता 16% सूट, 16%चं फ्रॅक्शन किती येणार सांगा, तुम्हाला वर जायचंय, 425 सूट आहे म्हणले, मी किती मांडणार, 4 सूट, 25 मधून 4 सूट 21, मला वर जायचंय. आणि आता बघा कापायला, 21 1 21 21 2 42 25 2 50 5000, नाही कळलं, आणि काहीच कॅल्क्युलेशन नाही रे, काहीच नाही रे, फक्त पाड्यात बसवतोय मी, असं बरोबर आणून त्याला त्याच्यामध्ये मॅच करतोय, का नाही करत. हा, आणि कुठलाही मोठा पाडा नाही, कुठलंही मोठं कॅल्क्युलेशन नाही, फक्त डोकं चालवा, माइंड, असं काहीच नाही. कट आहे का काय, कट परत एकदा बघा, हे बाळांनो नीट लक्ष द्या, खरेदी दिली, खरेदी, आणि मला सांगितलंय वर जा, छापीलकडे जा, वर जा म्हणजे वाढवत जा. आता वाढवायचं म्हणल्यानंतर बघा हे 3500, मग 20% नफा आहे, किती टक्के नफा आहे, चला इथं मांडतो, 3500 वर जायचंय मला, 20% नफा, वर जायचंय, वर जायचंय म्हणजे वर अंक मोठा, खाली अंक छोटा, बरोबर की नाही. पुन्हा वर जायचंय, वर जायचंय, 16%चं किती असते, 4/25 असते. आता वर जायचंय म्हणजे हे किती, 21 ला झालं, सूट म्हटलं 21 ला, वर जायचंय म्हणजे वर मोठा, खाली सॉरी खाली छोटा. आता हे जरा अवघड वाटेल तुम्हाला, थोडं कापा कापेल, मग तुला सोपं होतं. आता इकडे बघा, 5 1 5 5 5 25, चला आता बघूया इथं, 7 1 7 7 5 35 7 3 21 3 1 3 3 2 6 5 2 10 10 5 50 आणि हे 2 शून्य. अरे पण हे एवढं मांडून बसण्यापेक्षा हे किती राडा होतो, एक सरळ आहे नाही का, नफ्याकडे जायचं, नफा किती 20% हो का, 10%, 350 अजून 10%, 350 350 350 700 झाले, 3500 वरून मी नफ्याकडे गेलो 4200 कडे, 4200, आता 4200 इथं मांडलं, आणि 16%चं फ्रॅक्शन मी सूटवाला खाली मांडणार, कारण कमीवाला मी खाली मांडणार, आणि हायेस्ट वाला मी वर मांडणार, 21 1 21 21 42 25 50 डबल, कळालं का नाही कळालं. चला
पुढे एक्स, हे आवाज नको रे एक्स. हे कुठली किंमत दिली? छापील दिली. खाली यायचंय का वर जायचंय? छापील दिली आहे. छापील दिली, खाली यायचे. खाली यायचंय म्हणजे मोठ्याने भागायचं, छोट्याने गुणायचं. मोठ्याने भागायचं, छोट्याने गुणायचं. चला घ्या 1750. पहिलं नफावाला बघायचं. नफावाला हे किती एक्स? 12% नफा म्हणजे 28 ने भागा. खाली येते आपल्याला म्हणजे 25 ने गुणा. बरोबर आहे का? चला 15% सूट. मोठ्याने भागा, 20 ने भागा आणि छोट्याने गुणा. बरोबर जमलं. आता काय कापा दनादन त्याला जेवढं कापते. 5 चोक 20, 5 5 25. आता बघा हे 28 आहे ना, हे 28 ने 100% भाग जात असतो. का पूर्णांकात दिले? अपूर्णांक दिलं तर अवघड होईल. मग चला 17च्या पटीत कुठलंच नाही. हे नाही, हे नाही, हे पण 17च्या पटीत नाही. असलं तर एवढंच उत्तर असणार आहे किंवा मग आकडे चुकलेले, कारण ह्याला 17 फॅक्टर आहे. 17 फॅक्टर आहे म्हणून मी कट करायला लागलो ऑप्शन गुणाकार करायचा ऐवजी. इकडे पहा, ही सुद्धा पद्धत महत्वाची आहे. मला दिसलं की 17ने मी गुणणार आहे आता, म्हणजे या उत्तरात 17चे फॅक्टर पाहिजे. 1400ला 1700ने भाग जाऊ शकत नाही. माझं उत्तर येऊ शकत नाही. 1200 17ने भाग जाऊ शकत नाही, कारण 12 17 मॅच कधीच होऊ शकत नाही. आणि इकडे काय होतं? 150 125. 17च्या पाड्यात 125 नाही, त्याच्यामुळे हे उत्तर येऊ शकत नाही. राहिलं इथं, असलं तर चौथं उत्तर, नसलं तर हे गणितच चुकलेलं. हो, पुस्तकाचं काय घेणं देणं नाही. 17 आहे का त्याच्यात? नाही. चला आता बघा, 20% सूट, 20% नफा. तर सूट किती आहे? सगळं शेकडा शेकडा आहे की नाही? मग पहिल्यांदा द्या सूट. दिली का सूट? 20% तर मांडलं का? 5 ची वस्तू 4 ला. आता नफा मांडायचा. हे गणिताचे पॅटर्न ओळखता आले पाहिजेत. नफा किती? 100 ची वस्तू 120 ला. आता 120 ला जाण्यासाठी कितीला गुणावं लागेल तुम्हाला? 30 चोक 20. आणि इथं किती करावं लागेल? 20 पाचा 100. 20वर किती नफा झाला तुम्हाला? 10 रुपये. 10 रुपये म्हणजे 50% नफा. 102 आलं ना? नाही कळालं? हे कळालं का तुला सिद्धेश? तुला कळालं का? परत एकदा बघा. अरे तुम्ही माझ्या पद्धती शिका, हे तुम्हाला मी वारंवार का सांगतोय? कारण माझ्या पद्धतीमध्ये कॅल्क्युलेशन नाही आणि वेळ पण लागत नाही. हे मी तुमच्यासाठी लिहितोय म्हणून मी अर्धच लिहितोय यातलं. मी कधी लिहित नाही एवढं, मला कळतं लगेच पुढे काय असेल. तुम्हाला पण तसंच होणार. बऱ्याचशा 10-12 मुलांना तरी असं होणार आहे की अर्ध लिहिलं की कळणार उत्तर काय. प्रॅक्टिस झाल्यावर अर्धच, म्हणजे तुम्ही 10 सेकंड राईट डाऊन केले की काम होणार आहे. त्याच्यापेक्षा जास्त नाही. आणि गणित वाचलेत नाही, गणित ओळखता येतात. प्रॅक्टिस झाली तरच गणित ओळखता येतात, आणि ते येत नाहीत. त्या भालरावला घरी पाठवर जरा. हे डबा घेऊन जा बाहेर. जा बाहेर लिंबाच्या झाडाखाली. इकडे बघा, शेकडा शेकडा आणि विचारले उत्तर शेकड्या. शेकडा शेकडा शेकडा, तिन्ही शेकडा आले. म्हणजे गणित हे एका विशिष्ट प्रकारचे. मग इथं मी मला याच्याशी काही घेणं देणं नाहीये. इकडे रुपया देऊ, 2 रुपये देऊ, 5 लाख देऊ, 50 लाख देऊ, काय देऊ, 100 कोटी दिले तर काही फरक नाही पडत, कारण ती संख्या मी विचारात घेणारच नाही. मी काय बघणार? 20% सूट. सूट हा शब्द आला म्हणजे 5ची वस्तू गेली 4. 5वर 1 सूट मिळाली ना. आणि नफा डायरेक्ट बघणार, नफा आहे का तोटा आहे. नफा असेल तर बघा, 20% नफा म्हणजे 100ची वस्तू गेली 120 ला. आता पाडा म्हणणार, 30 चोक 120 आणि 20 पाचा 100. 20 रुपयाची वस्तू विकली 30 रुपयाला, म्हणजे 20 रुपयावर 10 रुपये नफा मिळाला. 10 1 10 आणि 10 दोन्ही 20, 1/2 म्हणजे 50%. काय अवघड आहे का? काहीच काहीच अवघड नाही. काही अवघड नाही, फक्त गणित बघावं लागतं. चला, 10% सूट देऊनही 20% नफा मिळवतो. 10ची वस्तू कितीला गेली? 9 ला. आणि इकडे बघा, आता इथं होती घोळ, इथं घोळ होतो. इथं आपण आपल्या हिशोबातलं मांडायचं. आता 120 मांडलं तर 9 ने भाग जाईल का? जाईल का? जाणारच नाही. 100ची वस्तू कितीला होणार आहे? 120 ला होणार आहे. अरे हो की नाही?
मग 9ने तर याला भागच जात नाही, 9च्या पाड्यातच 120 नाही. मग आता कसं करायचं? मग मी काय करतो, 200 ची 240 ला करतो. आता मी 9च्या पाड्यात 24 नाही, मग 300 ची 360 ला करतो. आता तरी माझं काम होतेच ना, होते की नाही? अरे होतंय की नाही? मग 9 चौक 36, 40 ला गेली आणि 10 30 ची वस्तू 40 ला गेली, परत 10 रुपये नफा झाला. 1/3 1/3 म्हणजे कुठे गेलं? इथं. आयडिया, फक्त आयडियाचं काम आहे हे. मॅच करत चालायचंय. काय घेणं देणं का मला हे आकड्याशी? काहीच घेणं देणं नाही. परत एकदा बघा, रिपीट. आता इथं मॅच नव्हतं, मी मॅच केलं. मॅच करण्यामध्ये एक्सपर्ट असलं पाहिजे, नाही ते मॅच करता तुम्ही. इकडे बघा, हेच होतं ना, 10% सूट, 10% 110 आहे तुमचं पाठ आहे. मग 10 रुपयाची वस्तू सूट दिल्यानंतर 9 रुपयाला विकावं लागली. आता इकडे नफा बघा, नफा किती झाला? 100 रुपयाची 120 ला की नाही? हो की नाही? तुम्ही 100 रुपयाची 120 ला, पण तुमच्या लक्षात आलं 9 आणि 12 एका पाड्यात नाही. मग 100 नको आता घेऊन चालणार नाही, मग 200 घ्या. 200 घेतलं तर हे दुप्पट केलं तर हे पण दुप्पट करावं लागेल. आता 9च्या पाड्यात 24 बसते का? नाही. मी असं 200 मांडेल का कधीतरी? मला माहिती ना 9 त्रिकच्या कुठल्या पाड्यात बसते. 9 चौक 36 करेल ना. मग मी काय केलं, 3 ने गुणलं तर किती येणार आहे? 36 येणार आहे. येणार आहे की नाही? मग 9 चौक 36 आणि हा 0 40, मग 10 त्रिक 30 आणि हा 0 30. 30 रुपयाची वस्तू किती गेली? 40 ला. 10 रुपये नफा झाला ना, 10 रुपये नफा. 1/3 1/3 म्हणजे 33. आकड्याशी खेळा, आकड्याशी. काही नाही गणित, ह्याच्यामध्ये काही मजा नाहीये. चला पुढे. परत शेकडा आला. असलं शेकडा आलं तर मला फार आनंद होतो, कारण मला माहिती काहीच करावं लागत नाही याच्यामध्ये. याच्यामध्ये काहीच करावं लागत नाही, फक्त जोडाजोडी करायची. चला, खरेदी किंमत शेकडा 50 ने वाढवून, छापील किंमत शेकडा 50 ने वाढवून लिहितो, त्यावर 20% सूट देतो, तर शेकडा नफा किती होतो? आता एक लक्षात घ्या, छापील किंमत काय केलेली? वाढवलेली. किती वाढवलेली? 50 ने वाढली. म्हणजे 2 ची वस्तू कितीला विकली त्यांनी? 3 ला लावलेली. आणि शेकडा 20% सूट देतो. शेकडा 20% सूट याचा अर्थ काय? 5 ची वस्तू 4 ला. 5 दुनी 10, 4 त्रिक 12, 1 1 0 दिला. किती टक्के नफा? 20%. ते नाही कळालं? नफा नेहमी खाली मांडायचा, ऑलवेज. डोक्यावरून जाते. काहीही घेणं देणं नसतं बाकीच्या गोष्टीचं. 5 दुनी 10, 1 0 इन्क्रीज केलाय. 4 त्रिक 12, 1 0 इन्क्रीज केला. कितीचा फरक पडला? 20%चा फरक पडला. 10 रुपयाची वस्तू कितीला गेली? 12 रुपयाला. जाऊया पुढं. एकदा उत्तर चेक करे ते. किती नंबर होते? 13 का? चला, 25% वाढवले. 25% वाढवलं म्हणजे 4 ची वस्तू 5 ला गेली, त्यावर 8% सूट दिली. 8% सूट दिली म्हणजे 25 ची वस्तू कितीला विकली? 23 ला विकली. बरोबर आहे का? 25 चौक 100, 23 5 115, किती झालं? 15%. झालं का 15%? का नाही 15%? इथंच कळत रे. जाऊया पुढे. हे बघा, दोघ जण आले, सिद्धेश आणि प्रथमेश परत आले बघा. 72 रुपयाचा फरक. मागाय नाही, 72 600 रुपये दोघं 300 300. दोघाची विचारली की एकांची? दोघाची विचारली 600. हे बघायचं दोघाची की एकाची. असं एवढं नुसतं गणित बघितलं कळतं, काहीच नाही याच्यात. तुम्ही लिहित पण नाही नंतर. लिहित आहे स्वाती, कळतंय का? हा पुढे परत आला 28 रुपयात फरक. आता 28 ला 8 ने भागच जात नाही, मग कसं करायचं? ते 50 रुपयात असते मध्ये, ते 150 350 वगैरे. मग तुम्ही काय करता? 8 त्रिक 24, 350 रुपये. दोघाची 350, मग प्रत्येकाची 175. बस तेवढंच करायचं, अर्ध पण पूर्ण पण करायचं नाही. इकडे बघा काय केलं. 28 आले की नाही? चला 8 ने भागायला सुरुवात केली. 8 1 8, 8 2 16, 8 त्रिक 24. हेच उत्तर आहे, कारण 3 वालं कुणीच नाहीये. मग 3 दोघाच आहे, एकट्याचं किती? 350 च्या अर्ध 175. भागाकार बी करायचं नाही. 4 ऑप्शन कसे दिलेले?
त्याचा वापरच करायचा. पटकन उत्तर निघलं पाहिजे. गौरी कळते का नाही कळत? रेकॉर्ड होतोय सगळा क्लास, नाही कळलं तर परत रिपीट बघायचं. चला रे. 6484 6484 म्हणजे 650. प्रत्येकाची किती? 325. काय अडचण आहे? फक्त 14चाच पाडा म्हटलाय बघा. काय म्हटलं? हे 14 आहे की नाही? 14 आहे की 14? 14 पंचे 70, 64 84. कारण 14 7 64 म्हणजे 600च्या पुढे किंमत आहे दोघांची. मग अर्धी अर्धी 325 325. सिद्धेश 325 ला, प्रथमेश 325 ला. झालं. दोघांची विचारली की एकाची विचारली, प्रत्येकी 325. उत्तर चेक करा. अठरा. बोलू नका रे. एका विक्रेत्याने 2 शिलायंत्र 3000 रुपये विकली. जर त्याने शिलायंत्र 20% नफ्याने विकल्यास दुसरे शिलायंत्र किती टक्के तोट्याने विकावे? म्हणजे या व्यवहारात त्याला नफा अथवा तोटा होत नाही. तर एक लक्षात घ्या, याचं फ्रॅक्शन घ्यायचं. किती ते? 1/5 आहे. तर हे दोन वेळा करायचं, कारण एकदा नफा आणि तोटा 2 वेळा वजा करावा लागणार आहे. तर 2 ह्याच्यामध्ये ऍड करायचं. 2 ऍड केलं तर 7 येणार आहे. आणि 1/7 1/7 किती आलं? 14.2/7 2.7 ते 14.28. तुम्हाला माहितीच आहे की नाही? 14.28. हे उत्तर एकदा चेक करा. 18चं किती आहे? एक लक्षात घ्या, पहिल्यांदा एक, हे कसं, मला या किमतीशी काही घेणं देणं नाहीये. ते किती बी असू द्या, रुपया असू 2 रुपये असू, राठोड नीट बस. मला फक्त एवढंच कळलं की ते तोट्याने नफ्याने विकायचं नाही. त्याला नफा बी झाला नाही पाहिजे, तोटा बी झाला नाही पाहिजे. एवढं गणित वाचले की कळालं. मग मी माझ्या दृष्टीने मला एवढाच आकडा महत्वाचा असतो. 1/5 हा जो अंश आहे ना, तो डबल करायचा आणि तो छेदात मिक्स करायचा. मग हे डबल केला तर 2 होणार आहे, आणि 2 छेदात मिक्स केला तर तो 7 होणार आहे. आणि हा एक अंश जसा तसा 1/7 म्हणजे 14 पूर्ण. काय त्याचा कार्यक्रम नाही, काय घेणं नाही देणं नाही. मग खाली बी तसंच असेल. 30% नफ्याने विकलं, 30%चं फ्रॅक्शन असतं 3/10. 3 खाली आलं तर 13 आलं. 3/13. तर 3/13 म्हणजे 300/13. थांबा, या व्यवहारात तोटा अथवा नफा नाही ना? नाही, डबल करायचं आहे ना, है का नाही? डबल करायचं. 16/3 येणार आहे. डबल करायचं राहिले की 3/16. 3/16 म्हणजे तुम्हाला माहिती 18.75. नाही कळालं? परत एकदा खालचं 19. या किमतीशी मला काही घेणं देणं नाही. हे गणित सोडवायला गेलं तर 10 मिनिटं तरी लागतील, 5 मिनिटं तरी. कसं सोडवायचं म्हटलं इकडे बघा, 30% की नाही? 30%चं मी काय सांगितलं तुम्हाला? 10. ह्याचं करायचं डबल, असं म्हटलं. काय म्हटलं? डबल करायचं आणि ह्यात मिक्स करायचं. झालं 16 आणि 3 जसं तसं 16. तर तुम्हाला माहिती 1/16 म्हणजे 6/25 आहे. मग 3 असलं तर 6 त्रिक 18 आणि 25 त्रिक 75. 18/75. नाही कळलं? संपलं. तोंडीच होतात नंतर प्रॅक्टिस झाली की बघितलं कळतं काय. बघितलं कळतं काय. एक ब्रोस पेन खरेदी करतो 480 रुपयात. जर ती सर्व पेने 20% हे आवाज नको रे, 20% नफ्याने विकली तर 1 डझन पेनाची किंमत किती? तुम्हाला 20% नफ्याने विकायचे. आता जर याचा 20% नफा काढला तर किती येणार आहे बघा? 20% कळते का तुम्हाला? 5वा भाग. 6 ला विकावं लागेल. बरोबर आहे की नाही? 5 रुपयाचा पेन आहे, 6 रुपयाला विकावा लागेल, तेव्हा तो नफा त्याच्यामध्ये ऍड होईल. बरोबर आहे का? तर इकडे बघा, हे जर केलं तर किती येणार आहे? हे बघा, इथं परत आहे बघा, 48 गुणिले 10 आहे. 10 आहे का नाही? 5 दुनी 10 म्हणजे 96 गुणिले 6 आहे. 96 गुणिले 6. बरोबर आहे का? मी असंच मांडतो, 96 गुणिले 6. तर ही 144 पेनची किंमत आहे. किती पेनची किंमत आहे? 144. तुम्हाला फक्त 12ची पाहिजे. कितीची पाहिजे? 12ची. म्हणजे 12 ने 12ला कट केलं तर किती राहणार आहे? 12. 12 96.
आणि 8 सक 48. अख्ख्या डझनाची काढली मी, सगळे कॅल्क्युलेशन टाळलेले टोटली. परत एकदा बघा, थोडस तुम्हाला हे जरा कन्फ्युज झालं असेल कारण मी जरा वेगाने केलं वेगळ्या पद्धतीनं. इकडे बघा 480 रुपये खरेदी आहे, तुम्हाला 20% नफा विकायचा आहे. आता नफा पण मी त्यात ऍड करून टाकतो. नफा ऍड करायचा असेल तर मला ते 6 रुपयाला विकावं लागेल. ऍक्च्युअली पेन होता 5 रुपयाचा. हे 6 आणि 5 कुठनं आलं तर याच्यावरून आलं. तर हे सगळे पेन जे होते ते 144 पेन होते एक ग्रोस, पण मला 12 पेनची किंमत पाहिजे होती, पण मी 12 ने गुणलं. परत मग 12 ने परत भागून टाकलं, किती आलं रे, परत 12 आलं. बरं 12 चोक 48, 40 आलं, 45 48 आलं, 8 सक 48. कसंही गुणाकार भागाकार करा. कटिंग उलटी सुलटी सुलटी केली तर तिथंच आणायचं. सोपं जे कट करायला जाईल त्याने करायचं. ते सगळे एकदा मांडल्यामुळं कटिंग सोपी गेली. मागाची जरा अवघड वाटली होती. एकदा मांड, जसं सोपं वाटेल तसं करायचं, प्रॅक्टिसने जमतं नंतर. पुढे 240 वर छापील लावलंय, 210 ला विकलं, 30 रुपये सूट दिलेली आहे. 1/8 ना, 3/8 ना, हो का, 3/8 कळालं का नाही. 1/8 12.5%. एक विक्रेता पहा सुरू झालेला व्हिडिओ. 25% वाढवून छापील किंमत लिहितो, त्यावर काही सूट देऊन 15% नफा कमवतो. तर शेकडा सूट विचारलेले बघा, सरळच आहे. 25% वाढवलेले आहे तर शेकडा सूट किती दिलेली आहे तुम्हाला इथे विचारलेलं आहे. नफा इथे येणार आहे, किती नफा येणार आहे तुमचा, 100चा 115, बरोबर आहे की नाही. 25% वाढवून लिहिलेली आहे. 25% वाढवून लिहिलेले म्हणजे 4ची वस्तू 5 ला, 23 20, तर किती आली, 20 वर 3 गेले, 20 वर 3 म्हणजे 17%, 15% ना, नाही एक मिनिट, 23 5 115, 20 नाही 25 आला आहे की नाही. 25 चोक 100, 25 वर 25 वस्तू 23 ला विकली म्हणजे 8%. किती टक्के, 8%. कळालं का. हे कसं झालं, 25 चोक 100, 23 5 115, 25 ची वस्तू 23 ला विकली, 8% सूट. कळालंय. हे खालीवर झालं तरी काही फरक पडत नाही, की त्याच क्रायटेरिया मध्ये शेवटची 2 गणित 3 गणित घेतोय आणि मग जाऊया. मग सर आले तर आपण सरांना देऊया. ठीक आहे, 2 मिनिटं म्हणावं सरांना. एक वस्तू शेकडा 8% तोट्याऐवजी 8% नफ्याने विकल्या, 40 रुपये होत. 8 आणि 8 तोट्यातनं नफ्यात गेला म्हणजे 16%. 16% म्हणजे 40 रुपये. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती, तर 8 आणि 8 16 आहे. 16% म्हणजे 40 आहे. तर इकडे बघा, 8 दुनी 16, 8 पंचे 40. आता एक लक्षात घ्या, 2 ची किंमत 5 आहे, तर 100 ची किंमत करायची तुम्हाला. 100 करायचं असेल तर 50 ने गुणावं लागेल, 50 ने गुणावं लागेल, तर 50 5 250. नाही कळलं. परत एकदा रिपीट करतो हे गणित, कारण तुम्हाला थोडस सहज कट होणार नव्हतं. एक 2च मिनिटं सर. 8 आणि 8 16, 16 ची किंमत किती आहे, 40. तर हे एका पाड्यात मला दिसलं आणि 2 5 आहे की नाही. मग याचे 100% करायला मला काय करावं लागेल, 50 ने गुणावं लागेल. तर याला पण मला 50 ने गुणावं लागेल. 50 5 250, 50 5 250. 8 तोट्याऐवजी 12 नफ्याने, म्हणजे तोट्यातनं नफ्यात गेला म्हणजे ऍडिशन होणार आहे. 20 ची किंमत किती आहे, 48. याला 5 ने गुणावं लागेल. तर याला पण 5 ने गुणलं तर 240 येणार आहे. 48 पंचे 240 हे एक लक्षात ठेवायचं. 48 पंचे 240. पुढं 15 नफ्याऐवजी 10% तोट्याने. ऍक्च्युली तोच प्रकार आहे. 15 नफा 10% तोटा म्हणजे पुन्हा खाली गेलेले, उलट मांडलेले, काय फरक नाही पडत. एकदा तोटा एकदा नफा म्हणजे बेरीजच करायची. 25%, 25% म्हणजे 150, तर 25 चोक तर 150 चोक 600, 150 चोक 600, 25 चोक तर 150 चोक 600 येणार आहे. इथं नफा तोटा संपलेला आहे. घरी सगळं सॉल्व्ह करायचं.